नमस्कार कामगार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत। 20 जुलै 2026 रोजी बांधकाम कामगारांसाठी महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे। या निर्णयामध्ये जून 2026 पासून उपलब्ध असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची सुधारित माहिती देण्यात आली आहे। या योजनांमध्ये कोणकोणत्या सुविधा मिळतात, कोण पात्र असतील, कोणती कागदपत्रे लागतील, अर्ज कसा करायचा आणि कोणत्या योजनेत किती लाभ मिळतो याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आता सर्वात आधी जाणून घेऊया S03 कुटुंब नियोजन प्रोत्साहन योजना। ही योजना समजायला खूप सोपी आहे। समजा एखादा नोंदणीकृत बांधकाम कामगार आहे, त्याला पहिली मुलगी झाली, त्यानंतर कामगाराने किंवा त्याच्या पत्नीने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली। अशा वेळी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ त्या मुलीच्या नावाने राष्ट्रीयकृत बँकेत तब्बल 1 लाखाची FD म्हणजेच मुदत ठेव करते। ही रक्कम लगेच मिळत नाही। जेव्हा ती मुलगी 18 वर्षाची पूर्ण होते तेव्हा तिच्या नावावरील 1 लाख आणि त्या FD वर मिळालेले व्याज अशी संपूर्ण रक्कम तिला दिली जाते। याचा फायदा असा की मुलगी मोठी झाल्यानंतर तिच्या उच्च शिक्षणासाठी, करिअरसाठी किंवा लग्नाच्या खर्चासाठी ही रक्कम उपयोगी पडू शकते। आता या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात ते पाहूया। सर्वप्रथम बांधकाम कामगाराचे नोंदणी कार्ड लागेल, त्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र लागेल, मुलीचा जन्मदाखला आवश्यक असेल, याशिवाय आधार कार्ड, बँक पासबुक आणि आई किंवा वडिलांचा पासपोर्ट द्यावा लागतो। म्हणजेच फार जास्त कागदपत्रे लागत नाहीत। जर तुमच्या नातेवाईकांमध्ये, शेजारी किंवा ओळखीतील एखादा नोंदणीकृत बांधकाम कामगार या योजनेसाठी पात्र असेल तर त्याला या योजनेची माहिती नक्की द्या, त्यामुळे त्याच्या मुलीच्या भविष्यात मोठा आर्थिक आधार मिळू शकतो। मित्रांनो, आता पुढील महत्त्वाची योजना आहे F01 सेवेत असताना मृत्यू झाल्यास आर्थिक सहाय्य योजना। ही योजना नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या कुटुंबासाठी आर्थिक आधार देणारी योजना आहे। समजा एखादा नोंदणीकृत बांधकाम कामगार काम करत असताना दुर्दैवाने मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत त्याच्या फायदेशीर वारसाला 5 लाखाचे आर्थिक सहाय्य दिले जाते। या योजनेत कायदेशीर वारस म्हणजे पत्नी, मुलगा, मुलगी किंवा शासनाच्या नोंदणीनुसार पात्र असलेले वारस। आता या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात ते पाहूया। सर्वप्रथम मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक आहे, त्यानंतर वारस प्रमाणपत्र लागेल, यासोबतच आधार कार्ड, बांधकाम कामगाराचे नोंदणी कार्ड आणि बँक खात्याची माहिती द्यावी लागेल। म्हणजेच या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे फार जास्ती नाहीत, त्यामुळे नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी स्वतःची नोंदणी आणि आवश्यक कागदपत्रे नेहमी अद्ययावत ठेवावीत, जेणेकरून गरज पडल्यास त्यांच्या कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळवताना कोणतीही अडचण येणार नाही। मित्रांनो, आता पुढील महत्त्वाची योजना आहे F02 नैसर्गिक मृत्यू सहाय्य योजना। ही योजना देखील नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या कुटुंबासाठी आर्थिक मदत देणारी योजना आहे। समजा एखाद्या नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा म्हणजेच नैसर्गिक कारणांमुळे किंवा सामान्य परिस्थितीत मृत्यू झाला तर अशा वेळी त्याच्या फायदेशीर वारसाला 2 लाखापर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते। आता या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात ते पाहूया। सर्वप्रथम मृत्यू दाखला आवश्यक असेल, त्यानंतर वारस प्रमाणपत्र द्यावं लागेल, यासोबतच आधार कार्ड आणि बँक खात्याची माहिती देखील आवश्यक असेल। म्हणजेच या योजनेसाठी फार जास्ती कागदपत्रे लागत नाहीत, त्यामुळे नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी स्वतःची नोंदणी आणि आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित ठेवावीत, जेणेकरून गरज पडल्यास त्यांच्या कुटुंबाला या योजनेचा लाभ घेणे सोपे होईल। मित्रांनो, आता पुढील महत्त्वाची योजना आहे F04 कायमस्वरूपी अपंगत्व सहाय्य योजना। ही योजना अशा नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी आहे ज्यांना काम करताना किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे 75% किंवा त्यापेक्षा कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे। अशा परिस्थितीत त्या पात्र बांधकाम कामगाराला 2 लाखाचे आर्थिक सहाय्य दिले जाते। या मदतीमुळे उपचार, पुनर्वसन किंवा दैनंदिन गरजासाठी आर्थिक आधार मिळू शकतो। आता या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे पाहूया।
सर्वप्रथम वैद्यकीय महामंडळाने दिलेले कायमस्वरूपी अपंगत्वाचे प्रमाणपत्र यासोबतच आधार कार्ड, बांधकाम कामगाराचे नोंदणी कार्ड आणि बँक खात्याची माहिती द्यावी लागेल. म्हणजेच या योजनेसाठी कागदपत्रांची संख्या कमी आहे. जर तुमच्या ओळखीतील एखाद्या नोंदणीकृत बांधकाम कामगार या अटी पूर्ण करत असेल तर त्याला या योजनेची माहिती नक्की द्या, जेणेकरून तो या आर्थिक सहाय्याचा लाभ घेऊ शकेल. मित्रांनो, आता पुढील महत्वाची योजना आहे H02 गंभीर आजार उपचार सहाय्य योजना. ही योजना नोंदणीकृत बांधकाम कामगार आणि त्याच्या कुटुंबासाठी खूप उपयुक्त आहे. समजा एखादा नोंदणीकृत बांधकाम कामगाराला किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्याला एखाद्या गंभीर आजार झाला आणि त्यासाठी मोठ्या रुग्णालयात उपचार करावे लागले, तर अशा वेळी या योजनेअंतर्गत उपचारासाठी जास्तीत जास्त 1 लाखापर्यंत आर्थिक सहाय्य मिळू शकते. यामुळे उपचाराचा आर्थिक भार काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते. आता या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात ते पाहूया. सर्वप्रथम रुग्णालयाचे प्रमाणपत्र आवश्यक असेल. त्यानंतर उपचाराचे बिल द्यावे लागेल. यासोबतच आधार कार्ड, बांधकाम कामगाराचे नोंदणी कार्ड आणि बँक खात्याची माहिती देखील आवश्यक असेल. म्हणजेच आवश्यक कागदपत्रे पूर्ण असल्यास या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करता येते. त्यामुळे नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी ही योजना लक्षात ठेवावी आणि गरज पडल्यास संबंधित कार्यालयात संपर्क करून आर्थिक सहाय्य लाभ घ्यावा. मित्रांनो, आता पुढील महत्वाची योजना आहे S13 मुलीच्या विवाहासाठी आर्थिक सहाय्य योजना. ही योजना नोंदणीकृत बांधकाम कामगारासाठी अतिशय उपयुक्त आहे. जर एखादा नोंदणीकृत बांधकाम कामगार आपल्या एका मुलीचा विवाह करत असेल तर या योजनेअंतर्गत त्याला 51,000 इतके आर्थिक सहाय्य दिले जाते. या आर्थिक मदतीमुळे विवाहाचा खर्च काही प्रमाणात कमी करण्यास मदत होऊ शकते. आता या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात ते पाहूया. सर्वप्रथम विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक असेल. त्यानंतर मुलीचा जन्मदाखला द्यावा लागेल. यासोबतच आधार कार्ड, बँक खात्याची माहिती आणि इतर आवश्यक मूलभूत कागदपत्रे सादर करावी लागतील. या माहितीनुसार 2024 नंतर ज्या नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या मुलीचे विवाह झाले आहेत, हे पात्र लाभार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात. त्यामुळे जर तुमच्या घरात किंवा ओळखीतील एखाद्या नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या मुलीचा विवाह 2024 नंतर झाला असेल तर त्याला या योजनेची माहिती नक्की द्या, जेणेकरून ते या आर्थिक सहाय्याचा लाभ घेऊ शकतील. मित्रांनो, आता पुढील महत्वाची योजना आहे S01 प्रस्तुती सहाय्य योजना. ही योजना नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या कुटुंबासाठी सुरू करण्यात आली आहे. जर नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पत्नीची नैसर्गिक प्रस्तुती झाली तर या योजनेअंतर्गत 15,000 आर्थिक सहाय्य दिले जाते. तर सिझेरियन प्रस्तुती झाल्यास 20,000 आर्थिक मदत दिली जाते. या आर्थिक सहाय्यामुळे प्रस्तुती दरम्यान होणारा काही खर्च कमी करण्यास मदत होऊ शकते. या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची सविस्तर माहिती संबंधित कामगार कार्यालयातून मिळू शकते. आता पुढील महत्वाची योजना आहे F06 विधवा किंवा वधू सहाय्य योजना. जर नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर त्याच्या पती किंवा पत्नीला आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने ही योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत दरवर्षी 24,000 प्रमाणे सलग 5 वर्ष आर्थिक सहाय्य दिले जाते. म्हणजेच पात्र लाभार्थ्याला 5 वर्षापर्यंत नियमित आर्थिक सहाय्य मिळू शकते. अशा कठीण काळात कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. जर तुमच्या ओळखीतील एखादे पात्र कुटुंब या योजनेसाठी पात्र असेल तर त्यांना या योजनेची माहिती नक्की द्या. मित्रांनो, आता जाणून घेऊया बांधकाम कामगाराच्या मुलांसाठी असलेल्या शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेबद्दल. जर तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तर तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी शासनाकडून विविध टप्प्यांवर आर्थिक मदत दिली जाते. आता कोणत्या वर्गासाठी किती शिष्यवृत्ती मिळते ते एक एक करून पाहूया. सर्वप्रथम E01 योजना. या योजनेअंतर्गत इयत्ता 1ली ते 7वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 2,500 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. तर इयत्ता 8वी ते 10वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला 5,000 रुपये आर्थिक सहाय्य मिळते. आता E02 योजनेबद्दल जाणून घेऊया. जर विद्यार्थ्याला 10वी किंवा 12वीच्या परीक्षेत 50% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळाले तर त्याला 10,000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र 50%पेक्षा कमी गुण असल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यानंतर आहे E03 योजना. या योजनेअंतर्गत
10वी किंवा 12वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 10,000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. आता E04 योजना, पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला 20,000 रुपये शिष्यवृत्ती मिळते. याशिवाय उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही विशेष आर्थिक सहाय्य उपलब्ध आहे. वैद्यकीय पदवी म्हणजेच MBBS सारख्या अभ्यासक्रमांसाठी 1 लाख पर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. अभियांत्रिकी पदवी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 60,000 रुपये मिळतात. डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी 20,000 तर पदव्युत्तर डिप्लोमासाठी 25,000 आर्थिक सहाय्य दिले जाते. तसेच MSc IT कोर्स पूर्ण केल्यानंतर भरलेली फी देखील परत मिळू शकते. आता या शिष्यवृत्तीसाठी लागणारे कागदपत्रे पाहूया. विद्यार्थ्याचे आधार कार्ड, बांधकाम कामगाराचे नोंदणी कार्ड, चालू वर्षाचे बोनाफाईड किंवा शाळेचा दाखला, मागील वर्षाची गुणपत्रिका, प्रवेशाची पावती, बँक पासबुक, फोटो आणि फी भरलेली असल्यास फी भरल्याची पावती आवश्यक असते. जर तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल आणि तुमचे मुले शिक्षण घेत असतील तर या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याची संधी नक्की तपासा. मित्रांनो, याशिवाय नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी आणखी अनेक महत्त्वाच्या योजना उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ गृह कर्ज व्याज अनुदान योजना, ज्यामध्ये पात्र लाभार्थ्यांना गृह कर्जावरील व्याजासाठी सहाय्य दिले जाते. त्यानंतर अंत्यसंस्कार सहाय्य योजना, जी कामगाराच्या कुटुंबाला गरजेची वेळी आर्थिक आधार देण्यासाठी आहे. याशिवाय प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, या विमा योजनांचाही लाभ नोंदणीकृत बांधकाम कामगार घेऊ शकतात. तसेच काही विशेष परिस्थितीमध्ये वेतन नुकसान भरपाई योजना देखील उपलब्ध आहे. आणखी एक महत्त्वाची योजना म्हणजे मृत बांधकाम कामगाराचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी नेण्यासाठी वाहन सहाय्य योजना, ज्यामुळे अशा कठीण प्रसंगी कुटुंबाला आर्थिक मदत मिळू शकते. मित्रांनो, या सर्व योजनांसाठी पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया वेगवेगळी असू शकते. जर तुम्हाला यापैकी कोणत्याही एका योजनेवर सविस्तर माहिती हवी असेल तर त्या योजनेचं नाव कमेंटमध्ये नक्की लिहा. त्यावर आपण स्वतंत्र आणि सविस्तर माहिती घेऊ. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी उपलब्ध असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती जाणून घेतली. यामध्ये मुलीच्या नावाने 1 लाखांची मुदत ठेव योजना, सेवेत असताना मृत्यू झाल्यास 5 लाखांचे आर्थिक सहाय्य, नैसर्गिक मृत्यू झाल्यास 2 लाखांची मदत, कायमस्वरूपी अपंगत्वांसाठी 2 लाखाचे आर्थिक सहाय्य, गंभीर आजाराच्या उपचारासाठी 1 लाखापर्यंतची मुदत, मुलीच्या विवाहासाठी 51,000चे आर्थिक सहाय्य, प्रसूती सहाय्य, विधवा सहाय्य, शैक्षणिक शिष्यवृत्ती तसेच इतर अनेक महत्त्वाच्या योजनांची माहिती आपण पाहिली. जर तुम्हाला यापैकी कोणत्याही एका योजनेवर संपूर्ण अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, पात्रता आणि लाभ कसा मिळवायचा यावर सविस्तर व्हिडिओ हवा असेल तर त्या योजनेचं नाव कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमच्या कमेंटनुसार पुढील व्हिडिओ आपण नक्की घेऊन येऊ. आणि मित्रांनो, दररोज शेती आणि सरकारी योजनांचे सर्वात महत्त्वाचे अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवायचे असतील तर आमच्या शेती आणि सरकारी योजना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की सहभागी व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. डिस्क्रिप्शन मधील लिंकवर क्लिक करा आणि लगेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, आपल्या इतर बांधकाम कामगार मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना व ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद. पुन्हा भेटूया महत्त्वाच्या अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.